हाय फ्रेंड्स, माझ्या चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला गोळ्याची आमटी कशी बनवतात याची रेसिपी सांगणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य: एक टोमॅटो, कोथिंबीर, आलं, लसूण, हिरव्या मिरच्या आणि कांदा आणि खोबरं भाजून घ्यायचं आहे। भाजून घेतल्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे। हे सर्व कांदा, टोमॅटो, खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर सर्व साहित्य आपण मिक्सरमध्ये पहिले काढून घेणार आहोत। मिक्सरमधून काढण्या अगोदर आपण हरभरा डाळीचं गोळ्यासाठी हरभरा डाळीचं पीठ घेणार आहोत, 1 बाउल। त्याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट टाकणार आहोत, थोडीशी हळद, थोडंसं मीठ टाकणार आहोत आणि हे सर्व मिश्रण मिक्स करून घेणार आहोत। जास्त घट्ट पण नाही मळायचे याला आणि पातळ पण होऊ द्यायचं नाहीये। थोडंसं पाणी लागेल अजून। अशा प्रकारे पीठ मळून घेतले आपण गोळ्याच्या आमटीसाठी। मसाला मिक्सरमध्ये वाटून झालेला आहे आपला। आता कढईमध्ये तेल टाकायचं। मोहरी, जिरे, मोहरी जिरे टाकल्यानंतर मसाला टाकायचे। हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला, पाणी सुटेपर्यंत परतवायचं आहे। मसाल्यामध्ये आपल्याला लाल तिखट 1 चमचा, हळद, धने जिरे पावडर टाकायची आहे। हा घरचा केलेला मसाला आहे, तो पण मी ॲड केला आहे। चांगलं परतून घ्यायचं आहे मसाल्याला। थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे मसाला जळणार नाही। आणखीन थोडेसे पाणी टाकूया आपण याच्यात, म्हणजे मसाला आपला खाली लागणार नाही। हळूहळू तेल सुटते मसाल्याला। मसाला आपला तयार होत आलेला आहे। मसाला आपला रेडी आहे। त्याच्यात आपण आता पाणी मिक्स करणार आहोत। आपल्याला किती घट्ट पातळ पाहिजे आहे तसे पाणी मिक्स करावे। मी 4 जणांच्या प्रमाणे 4 जणांना पुरेल एवढे पाणी टाकलेले आहे। त्यानंतर ते आटून थोडंसं कमी पण होईल, त्याच्यामुळे थोडंसं किंचित जास्त पाणी टाकायचं। पाणी टाकल्यानंतर आपल्या चवीप्रमाणे मीठ टाकायचे। आपली आमटी उकळलेली आहे। आता त्याच्यात आपण
गोळे सोडणार आहोत डाळीच्या पिठाचे, जे आपण भिजवलेलं पीठ आहे. तिखट मीठ टाकून असे मीडियम आकाराचे गोळे सोडायचे आहेत. नंतर ते फुगवून जरा मोठे होतात. अशा प्रकारे सर्व गोळे आपण टाकून घेतलेले आहेत. मध्ये मध्ये हलवत जायचं जरा आमटी. अशा प्रकारे हे गोळे होऊ द्यायचे आहे आमटीमध्ये. त्याच्यानंतर 5 ते 7 मिनटं शिजवू द्यायचे आहे. त्याच्यानंतर बारीक गॅस करून त्याच्यावर झाकण ठेवायचे आणि 5 ते 7 मिनटापर्यंत आमटी शिजू द्यायची. 7 मिनटं झालेली आहेत. आता आपण आमटी झाली आहे का ते बघूया. आमटी बनवून तयार आहे. बघा कशी घट्ट झाली आहे. आपण जेव्हा तयार केली तेव्हा जरा पातळ होती. आता कशी घट्ट शिजवून जरा घट्टपणा आलेला आहे तिला. आता आपण त्याच्यात कोथिंबीर टाकणार आहोत. आपली भाजी बनवून रेडी आहे. तुम्हाला बाउलमध्ये काढून दाखवते मी. बघा किती घट्ट झालेली आहे. आता आपली गोळ्याची आमटी बनवून रेडी आहे. तुम्हीही घरी देखील ट्राय करू शकतात आणि मला जरूर कळवा कशी झाली आहे ते. बाय बाय फ्रेंड्स.